नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये उत्पन्नाचे प्रमाणपत्र घरबसल्या कसे काढायचे आपले सरकार पोर्टलवरून याच्याविषयी आपण सविस्तर माहिती घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। जे की उत्पन्न प्रमाणपत्र आता तुम्हाला कोणत्या ठिकाणी लागू शकते, जसे की शिष्यवृत्तीसाठी म्हणा, सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी किंवा इतर शाळा किंवा कॉलेजमध्ये किंवा EWS साठी या ठिकाणी उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्हाला जागोजागी लागणार आहे। तर आता उत्पन्नाचे प्रमाणपत्र जे की पहिले तहसील कार्यालयामध्ये उभा टाकून तुम्हाला जे की रांगा लावून तुम्हाला काढायचे आहेत, परंतु आता सगळं काही ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही आता घर बसल्या देखील अर्ज करून स्वतः तुम्ही उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवू शकता। तर या ठिकाणी आपल्याला आपले सरकार पोर्टलवरून नेमकं कशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलमधून देखील उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता, याची आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत। जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। आता या ठिकाणी उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी जे कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची लिस्ट या ठिकाणी दिली आहे, जे की उत्पन्न प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे, जे की ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि या ठिकाणी वयाचा पुरावा, जे की उत्पन्न दाखला प्रूफ ऑफ इन्कम, या ठिकाणी कोणताही एक इन्कम टॅक्स स्टेटमेंट किंवा फॉर्म नंबर 16, तलाठी अहवाल किंवा ग्रामसेवक अहवाल आणि स्वयंघोषणा, हे असे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत। आता नेमकं या ठिकाणी तुम्हाला आपले सरकार पोर्टलवरती यायचं आहे। हे सगळे कागदपत्र जमा केल्यानंतर आणि या ठिकाणी आपले सरकार पोर्टलवरती आल्यावर तुम्हाला या ठिकाणी नवीन यूजर येथे नोंदणी करा, हे जे ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचं सर्वप्रथम पर्याय 1 किंवा पर्याय 2 किंवा पर्याय 1 सिलेक्ट करा आणि इथून मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्या आणि या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर मुख्य पृष्ठावरती म्हणजेच होम पेजवरती या आणि या ठिकाणी जे यूजर आय डी आणि पासवर्ड आपल्याला टाकण्यास सांगतोय, जे तुमचं यूजर नेम आणि पासवर्ड तुम्ही सेट केलात तेच यूजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचं आहे आणि तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। आता या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव दिसेल, अशा पद्धतीचं डॅशबोर्ड तुमच्या समोर येईल। तर तुम्हाला या ठिकाणी जे लेफ्ट साईडला ऑप्शन्स दिलेत यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे, जे की महसूल विभाग। महसूल विभागमध्ये तुम्हाला या ठिकाणी महसूल सेवा आणि या ठिकाणी याच्यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नेमकं उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जे की सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट करून या ठिकाणी पुढे जा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता हे एवढं करताच आता तुमच्या समोर या ठिकाणी जे काही फॉर्म्स असतील, तुम्ही आतापर्यंत जर केला असेल तर यामध्ये लिस्ट दाखवेल, जर केला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला काही दाखवणार नाही आहे। तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वप्रथम सर्व्हिस लिस्टवरती जायचं आहे आणि या ठिकाणी उत्पन्नाचे प्रमाणपत्र यावरती क्लिक करायचं आहे आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, जसे की आपण थोड्या वेळा पहिलेच बघितलो, हे सगळे कागदपत्र तुमच्याकडे अगोदर जमा करायचे म्हणजे स्कॅन करून ठेवायचं आहे आणि या ठिकाणी पुढे जा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता हे एवढे डिटेल्स टाकताच या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचा फॉर्म ओपन होईल, जे की तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र जे की तुम्हाला तुमची माहिती आधारवरून घ्यायची आहे का, जर घ्यायची असेल तर या ठिकाणी यस करा आणि या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि जनरेट OTP करायचं आहे। हे एवढं करतात तुमचे जे काही अर्जदाराचे वैयक्तिक तपशील आणि तसेच अर्जदाराचा निवासी तपशील जे की ॲड्रेस, हे संपूर्ण डिटेल्स जे असतील ते ऑटोमॅटिकली फिलअप होईल आणि त्यानंतर उत्पन्न वर्ष नेमकं तुम्हाला किती वर्षाचं उत्पन्न सर्टिफिकेट हवं आहे। जर 1 वर्षाचं हवं आहे तर 1 वर्ष कोणत्या कोणत्या योजनेसाठी किंवा कुठे तुम्ही वापर करू शकता त्याचं या ठिकाणी विश्लेषण दिलं आहे। जर तुम्हाला 3 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र हवं आहे तर 3 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र कुठे लागणार आहे ते देखील दिलं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जे कोणतं उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे, जे की 1 वर्ष किंवा 3 वर्ष, यामधून कोणतेही एक सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला।
या ठिकाणी आधार नंबर टाकून जनरेट OTP करा. हे एवढं करताच या ठिकाणी एक मेसेज सेंड केला जाईल जे की OTP, ते OTP या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी सबमिट करा. आता हे एवढे डिटेल्स टाकताच या ठिकाणी तुमचं आधार OTP सक्सेसफुली व्हेरीफाईड, तर या ठिकाणी ओके करा. आता या ठिकाणी उत्पन्नाचं वर्ष जे काही असेल ते सिलेक्ट करा. तुम्हाला जे लागणार आहे तुमच्या याच्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता आपण आधार OTP व्हेरीफाय केल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचे वैयक्तिक तपशील नाही भरायचे आहेत, म्हणजे ॲटोमॅटिकली येऊन जातील. आणि या ठिकाणी फक्त तुम्हाला वडिलांचं नाव, जे की इंग्रजीमध्ये वडिलांचं नाव टाका आणि या ठिकाणी मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर मोबाईल नंबर आणि नेमकं व्यवसाय काय आहे हे असे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत. आणि या ठिकाणी अर्जदाराचे निवासी तपशील द्यायचे आहेत, त्यामध्ये पत्ता, जिल्हा, तालुका, गाव आणि पिनकोड हे एवढी डिटेल्स. आणि या ठिकाणी आवश्यक असलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याचा प्रकार कोणता आहे. आता नेमकं उत्पन्न प्रमाणपत्र नेमकं कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र आहे का तुमचं वैयक्तिक आहे. तर या ठिकाणी आपल्याला वैयक्तिक लागणार असेल तर वैयक्तिक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी लाभार्थ्याचे तपशील. आता नेमकं लाभार्थी कोण आहे. लाभार्थी मुलं असू शकतात, पत्नी असू शकते. तर या ठिकाणी तुम्हाला सदर व्यक्तीचे अर्जदाराशी नाते काय तुम्हाला हे दाखवायचे. तर यामध्ये तुम्हाला जर तुम्ही मुलांसाठी जर करत असतील किंवा पत्नींसाठी करत असतील तर या ठिकाणी बघा मुलगा किंवा मुलगी जे असेल ते हे सिलेक्ट करा आणि या ठिकाणी लाभार्थ्याचं या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं आहे. जर हे उत्पन्नाचे प्रमाणपत्र स्वतःच्याच कामासाठी लागत असेल तर या ठिकाणी तुम्हाला स्वतः हा ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुमचं नाव हे या ठिकाणी ॲटोमॅटिकली जे काही अर्जदार आहेत त्यांचं नाव ॲटोमॅटिकली येऊन जाईल. आता त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे विविध स्रोतांपासून कुटुंबाच्या उत्पन्नाचा तपशील, जे की तुम्ही जे काही म्हणजे तलाठी अहवाल असेल किंवा फॉर्म नंबर 16 असेल, इन्कम टॅक्स स्टेटमेंट असेल, जे काही उत्पन्नाचे पुरावे असतील तुमच्याकडे त्याच्या बेसिसवरून तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचं या ठिकाणी प्रमाणपत्र जे अमाऊंट दाखवत असेल ते अमाऊंट या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, जे की वार्षिक उत्पन्न या ठिकाणी दाखवायचं आहे. आपल्याकडे तलाठी अहवाल असल्यामुळे शेतमजुरीचे उत्पन्न, जर तुमच्याकडे इतर कोणते असतील तर या ठिकाणी त्यानुसार तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला समावेश करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि समोर जायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी समावेश करा या ऑप्शनवरती क्लिक करशाल या ठिकाणी एक मेसेज शो होईल, जे की कृपया नोंद घ्या की या टप्प्यानंतर आपल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करता येणार नाहीत. सर्व तपशील पुन्हा तपासा आणि आवश्यक असल्यास सुधारणा करा. तर या ठिकाणी ओके करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला समावेश करा यावरती क्लिक करायचं आहे. हे एवढं करताच या ठिकाणी तुम्हाला एक अर्ज क्रमांक दिला जाईल, जे की तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचा फोटो अपलोड करावा लागणार आहे, म्हणजेच अर्जदाराचे फोटो या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह फोटो तुम्हाला अपलोड करायचे, जे की 160 पिक्सल ते 200 ते 212 पिक्सलमध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. जर तुमचा फोटो क्रॉप नसेल किंवा रिसाईज करायचा असेल तर या दोन ऑप्शनचा यूज करून तुम्ही क्रॉप आणि रिसेट करू शकता. या ठिकाणी फोटो अपलोड केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, ते म्हणजेच या ठिकाणी आधार कार्ड असेल, आधार कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि या ठिकाणी अपलोड फाईल यावरती क्लिक करा आणि इथून डॉक्युमेंट जे असेल तुमचं फाईल सिलेक्ट करा आणि अपलोड करा. आणि इथं तुमचं जे काही फाईलचं नाव असेल, आता समजा फाईलचं नाव आहे म्हणजे आधार कार्ड आहे, तर या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. जे कोणतं आधार क्रमांक असेल ते टाकून घ्या आणि या ठिकाणी जर मतदान कार्ड असेल तर अपलोड करू शकता किंवा इतर जे डॉक्युमेंट असतील ते देखील अपलोड करू शकता. तर या ठिकाणी ओळखीचा पुरावा यामध्ये कोणतेही एक कागदपत्र असल्यामुळे एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे मिनिमम. त्यानंतर पत्त्याचा पुरावा. आता नेमकं पत्त्याचा पुरावा यामध्ये शिधापत्रिका अपलोड करू शकता किंवा मतदान कार्ड किंवा इतर जे काही असेल ते अपलोड करायचं आहे, जे की तुम्हाला फक्त सर्वप्रथम सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर अपलोड फाईल करायचं आहे आणि या ठिकाणी फाईल सिलेक्ट केल्यानंतर
आता शिधापत्रिकेचं या ठिकाणी राशन कार्ड नंबर टाकायचा आहे. जे काही आर-सी नंबर आहे ते आर-सी नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी उत्पन्नाचा पुरावा. आता उत्पन्नाचा पुरावा या ठिकाणी अर्जदार जमीन मालक असल्यास 7/12 आणि अटचा उतारा व तलाठी अहवाल जे की तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. जे की फाईल सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तलाठी अहवाल या ठिकाणी जावक क्रमांक टाका किंवा जे काही नंबर असेल ते नंबर टाकून घ्या. आणि या ठिकाणी जर इतर तुमच्याकडे इन्कम पुरावे असतील जे की उत्पन्नाचे, तर या ठिकाणी त्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशनमध्ये मी श्री यांचा मुलगा वय किती आहे ते राहणार याद्वारे घोषित करतो की माझ्याकडून स्वतः संक्षेपित केलेल्या प्रती या मूळ कागदपत्राच्या सत्यप्रती आहेत. सदर माहिती खोटी आढळल्यास किंवा दस्तावेज बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड संहिता आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल आणि त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला संपूर्ण जाणीव आहे. तर या ठिकाणी आय ॲग्री टू द अबोव द सेल्फ डिक्लेरेशन यावरती टिक करा. यावरती टिक केल्यानंतर आता या ठिकाणी नोटिफाईड सर्व्हिस डिटेल्समध्ये दिलं आहे जे की कृपया लक्षात घ्या की निर्धारित वेळेत सेवा न मिळाल्यास आपण अपील करू शकता. बघा, निर्धारित वेळेमध्ये म्हणजेच 15 दिवसाच्या आतमध्ये जर तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजे त्यावरती कोणतंही जर काम होत नसेल तर तुम्ही या ठिकाणी अपील देखील करू शकता. जे की तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पेमेंटचा ऑप्शन दिला जाईल जे की पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट जनरेट होईल जे की या ठिकाणी रिसिप्ट जे असेल ते डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवायचं आहे. आणि नेमकं तुमचं ॲप्लिकेशन ॲप्रूव्ड आहे का पेंडिंग आहे किंवा कोणत्या स्टेजला आहे ते बघायचे असल्यास या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस हे जे ऑप्शन दिलं आहे यामध्ये तुमचं ॲप्लिकेशन कोणत्या स्टेजला आहे ते या ठिकाणी दाखवेल. जे की ॲप्रूव्ड असेल तर या ठिकाणी सर्टिफिकेटचा डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिला जाईल जे की डाउनलोडवरती क्लिक करून तुम्ही तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. जर या ठिकाणी पेंडिंग असेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेटचं अशा पद्धतीने दाखवेल जे की तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन दिला जाणार नाही. तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्रासाठी आपल्या मोबाईलमधून आपल्या सरकारच्या या पोर्टलवरती अर्ज करू शकता. आणि विदिन या ठिकाणी टाईम लिमिट जे असेल 15 दिवस दिलेत, परंतु तुम्ही 7 ते 8 दिवसाच्या आतच तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे आहे ते तुम्ही मिळवू शकता. जे की या ठिकाणी आता नेमकं उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे असेल पहिले फॉर्मॅट अलग होतं, परंतु आता अशा पद्धतीचं फॉर्मॅट तुम्हाला दिसणार आहे. जे की उत्पन्नाचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुमचं लाईव्ह फोटो येणार आहे, जावक क्रमांक आणि या ठिकाणी उत्पन्नाचे प्रमाणपत्र अशा पद्धतीने आणि या ठिकाणी सील देखील येईल जे की QR कोड देखील अशा पद्धतीनं या ठिकाणी उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला तयार करून अशा पद्धतीमध्ये भेटेल. डाउनलोड करताना अशाच फॉर्मॅटमध्ये तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे असेल ते मिळून जाईल. आणि या ठिकाणी नेमकं आणखीन डोमेसाईल देखील तुम्हाला ह्याच पद्धतीमध्ये जर तुम्ही अर्ज डोमेसाईलसाठी केलात तरी देखील डोमेसाईलसाठी देखील अशाच पद्धतीमध्ये अशाच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जर तुम्ही रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलात तर तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र देखील अशाच फॉर्मॅटमध्ये तुमचं हे प्रमाणपत्र निघणार आहे. जे की लाईव्ह फोटो तुमचं येणार, आउटवर्ड नंबर किंवा जावक क्रमांक या ठिकाणी दाखवेल. आणि या ठिकाणी जे काही लोगो आणि हे सगळे डिटेल्स जे अनावश्यक गोष्टी होते ते काढून या ठिकाणी अशा पद्धतीचं फॉर्मॅट जे की नवीन फॉर्मॅट या ठिकाणी टाकला आहे. तर या नवीन फॉर्मॅटनुसार आणि नवीन ऑप्शननुसार तुम्ही अशा पद्धतीने उत्पन्न प्रमाणपत्रासाठी म्हणा किंवा इतर रहिवासी प्रमाणपत्रासाठी असेल तुम्ही आपले सरकार पोर्टलवरून अर्ज करू शकता. जर यामध्ये या प्रोसेसमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील किंवा काय अडथळा येत असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.